नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही आता होळीच्या पुरणपोळीच्या स्पर्धेसाठी रेडी झालेले असतात. त्याच वेळेला आता इथे अर्णव आणि ईश्वरी दोघं एकमेकांकडे रागाने बघत देखील असतात. नंतर पुरणपोळीच्या म्हणजेच जी डाळ कुकरमध्ये शिजायला घातलेली असते त्याच्या शिट्ट्या झालेल्या असतात आणि म्हणूनच ईश्वरी गॅस बंद करते आणि ती शिट्टी खाली दाबते. आणि मग आता त्याच वेळेला लगेच मामा म्हणतो की होळी रे होळी, कोण बनवणार होळीसाठी बेस्ट पुरणपोळी, असं म्हटल्यावर सगळेजण आता हसायला लागतात. आणि नंतर पुढे आता मामा म्हणायला लागतात की आता पुरणाची डाळ तर शिजलेली आहे. आता या होळीच्याच पुरणपोळीच्या स्पर्धेसाठी अगदी ना या आकाशामध्ये ढग दाटून आलेले आहेत. कशी कोणाची पुरणपोळी बेस्ट होते हे सगळेजण आता बघण्यासाठी अगदी उत्सुक झालेले आहेत. आणि त्याशिवाय आता इथे कोणाची टीम होणार पुरणपोळीसाठी भारी, कोणाची टीम बनवणार पुरणपोळी भारी, हीच लागली आता स्पर्धकांमध्ये वरी. असं म्हटल्यावर आता इथे सगळेजण काकाच्या त्या तुफान फटकेबाजीवर हसत असतात आणि सगळेजण म्हणत असतात की वा, अगदी भारी. आणि म्हणून आता इथे मामा म्हणत असतो की बघा, आता ईश्वरी वर्सेस अर्णव ही सगळी आता आपल्यासमोर स्पर्धा रंगणार आहे आणि स्पर्धेचा विजेता कोण ठरणार आहे हे आता वेळच सांगेल. त्याच वेळेला आता इथे चला स्पर्धेला सुरुवात करूया असं मामा म्हणतात आणि ईश्वरी ही डाळ म्हणजे गॅस बंद करते. त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की त्यात काय, मी जिंकणार आहे आणि तो कुकरला डायरेक्ट हात घालायला चाललेला असतो. त्यावेळेला आता सगळेजण ओरडतात की अरे अरे काय करतोयस, थांब. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही हे काय करत होतात, डायरेक्ट कुकर गरम असताना त्याला हात नसतो लावायचा. अहो आत्ताच कुकर थंड झाला नाही आहे, मग तुम्ही त्याला कशाला हात लावायला जाताय. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की मी हात नव्हतो लावत. मग सगळेजण विचारतात की काय करत होतास. त्यावेळेला अर्णव कुकर उचलतो आणि जरा दुसऱ्या गॅसवर ठेवतो. त्यावेळेला आजी म्हणते की हे काय होतं, म्हणजे याने काय होणार आहे आता. त्यावेळेला अर्णवला काय बोलायचं ते काहीच कळत नसतं. खरं तर अर्णव हात लावायला चाललेला असतो. त्यावेळेला आता अर्णवला काय बोलावंही समजत नाही. मग तो ताई असं म्हणतो. नंतर ते म्हणते की आजी, अगं ॲक्च्युली जागा नव्हती ना त्याला कुकरला कुठे ठेवायला, म्हणून त्याने तिथेच ठेवलं. त्यावेळेला आता आजी म्हणते की अच्छा ठीक आहे. मग आता आजीच्या समोरच अंजली त्याला सांगायला लागते की आता तुझी डाळ शिजली असेल तर एक काम करायची, जेवढी डाळ आहे ना तेवढंच पुरण घ्यायचं आणि मग आता पुरणपोळीचं पुरण वाटायला घ्यायचं. त्यावेळेला आता इथे आजी म्हणते की ए ओ अंजली ताई, कसं आहे ना, ही स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये तुम्ही ही चिटिंग करताय असं तुमच्या स्पर्धकाला सांगून असं सांगायचं नसतं. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की ओके ठीक आहे ना, त्यात काय एवढं, ताई तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी करीन सगळं. आणि हो बरं का टीम इंदोर, मला माहिती आहे सगळं कसं करायचं ते. त्यावेळेला आता माझी पुरणपोळी कशी बेस्ट होते ना तेच बघ, असं तो आजीला म्हणतो. तेव्हा आजी म्हणते की बरं बरं बघूया, कर पुरणपोळी, असं म्हणून आता सगळेजण हसत असतात. नंतर मग पुन्हा एकदा मामा म्हणतो, आपल्या आजीला चालणार नाही, स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची खोट आणि आजीच्या नियमावर कोणी दाखवू शकत नाही बोट, असं म्हटल्यावर परत सगळे हसायला लागतात. आणि त्याच वेळेला आता मामा म्हणतो की चला आता स्पर्धेला सुरुवात करा, ताई आणि आजीच्या आशीर्वादाने आता या स्पर्धेला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा मग आता ईश्वरी ही कुकर उघडते आणि कुकर थंड झाल्यावर त्यातली डाळ बघते तर ती अगदी छान शिजलेली असते. आणि मग आता लगेच ती म्हणते की छान शिजली आहे. आणि त्यावर अर्णव देखील त्याचं कुकर उघडतो आणि डाळ बघतो आणि म्हणतो की छान छान झाली आहे. त्यावेळेला आता आजी विचारते की काय रे, काय छान झालेली आहे. त्याला पुन्हा काही बोलताच येत नाही. तेव्हा मग आता आजीने असं विचारल्यावर अर्णवला काहीच उत्तर देता येत नाही. तो फक्त ताई असं रागाने म्हणतो. त्यानंतर मग आता आजी असं अंजली देखील रागाने म्हणते. तेव्हा ती म्हणते की बाई ठीक आहे, तसं तर तसं करा तुम्ही. तेवढ्यातच आकाश येतो आणि म्हणतो की हे घे दादा, ऑल द बेस्ट, तुझ्यासाठी नवीन पुरणाची मशीन आणली आहे. तेव्हा आजी म्हणते की अरे आकाश बाळा, त्याला पुरणाची मशीन नाही, त्याला पुरणयंत्र असं म्हणत असतात. त्यावेळेला मग तो म्हणतो की हो हो ठीक आहे ना, तेच ते. कसं आहे ना आजी, मी पण तुझ्या टीममध्ये आहे ना गं, असं म्हणून तो लाडाने आजीचे गाल उडत असतो. त्याच वेळेला आता लगेच आकाशकडे अर्णव रागाने बघतो आणि म्हणतो की अरे दादा, खरं तर मी तुझ्या टीममध्ये आहे असं तिला सांगत होतो. तेव्हा सगळे हसत असतात. नंतर मामा पुन्हा त्याला म्हणत असतो की कसं आहे ना, भावाला भावाचा आधार आहे, मोठ्या भावाला छोट्या भावाचा आधार. आता आपण बघूया की कोण परतवणार आता या टीम ईश्वरीचा वार. तर मग आता हे ऐकल्यावर पुन्हा एकदा
वल्लरी ही तोंड वाकडं करत असते की तिच्या नवऱ्याच्या ज्या काही मनी आहेत त्या थांबतच नाही आहेत, त्यांचं चालूच आहे. नंतर मग आता ईश्वरी म्हणते की पुरणाची डाळ तर शिजलेली आहे, आपण आता एक काम करूया, एक पातेलं घेऊया आणि त्या पातेल्यामध्ये समप्रमाणामध्ये गूळ घालून हे पुरण चांगलं शिजवून घेऊया. आणि मग तिचं पुरण शिजलं जातं. त्यानंतर मग ती तिचं पुरण यंत्र घेते आणि ते म्हणजे जे पुरण असतं ते त्या यंत्रामध्ये गोल गोल फिरवत असते. त्या मशीनच्या साहाय्याने पुरण काढत असते. तर ते सगळं आता समोर अर्णव बघत असतो, परंतु अर्णवला ते जमत नसतं. अर्णवला आता ते गोल गोल फिरवताना त्रास होत असतो, त्याला ते काही कळत नसतं. त्यानंतर मग आता इथे अर्णवच्या हातातून सारखं सारखं ते सटकत असतं. तेव्हा मामा म्हणतो की काय नेमकं काय चाललं आहे, पुरणात यंत्र आहे की मशीनमध्ये काय, असं काहीच कळत नाही आहे. त्यावेळेला मग आता अंजली म्हणत असते की येस अर्णव, यू कॅन डू दॅट, कर कर, असं म्हणून ती त्याला चिअरअप करत असते. तर आता इथे अर्णव ते सगळं करत असताना त्याची नजर हळूच ईश्वरीकडे जाते आणि ईश्वरी त्या पुरणाला अगदी व्यवस्थितपणे वाटत असते. तर इथे आता वल्लरी मामी मनातल्या मनातच विचार करते की कर कर, किती चांगलं गोड पुरण केलंस ना, तरीही त्यामध्ये मी मीठ टाकलं की तुझ्या पुरणाची वाटच लागली म्हणून समज. तर इथे आता अर्णव हे पुरण अगदी म्हणजे त्या यंत्राने फिरवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याच्या हातातून ते निसटत असतं, त्याला ते योग्य रीतीने ट्रिकने करता येत नसतं. मग आता अंजली आणि आकाश दोघंही एकमेकांकडे बघून हसतात, कारण अर्णवला पुरण काही जमत नसतं. नंतर मग ईश्वरी म्हणते की हे बघा, असं ते पुरण फिरवायचं असतं. आणि मग ती त्याच्यासमोर तो टोप धरते आणि नंतर त्याला पुरण कसं फिरवायचं ते सांगते, परंतु तरीही त्याला ते करता येत नसतं. आता ईश्वरीला कळतं. ईश्वरी ही पटकन त्याचा हात बाजूला करते आणि नंतर त्याचं पातेलं ते ती त्याला धरायला सांगते. आणि नंतर मग ती त्याचं जे पुरण असतं ते त्या मशीनमध्ये फिरवण्यासाठी ती मदत करत असते. त्यावेळेला आता आकाश हा त्या दोघांकडेही बघत असतो, कारण अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे रंगून गेलेले असतात. आता ईश्वरी ही अर्णवचा हात धरते आणि मग त्याच्या हाताला हात लावूनच ती ते पुरण फिरवून दाखवण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजेच ती त्याला एक प्रकारे मदत करत असते. आता हे सगळं जेव्हा अर्णव बघतो त्याला शॉकच बसतो, कारण ईश्वरी अगदी कुठल्या पद्धतीने कुठल्या ट्रिकने हे करत आहे याच्याकडे त्याचं आता लक्ष असतं. नंतर मग आजी आता त्या दोघांकडेही बघून हसत असते, कारण जशा प्रकारे ईश्वरी ही अर्णवला मदत करते हे पाहून तिला देखील खूप बरं वाटलेलं असतं, परंतु ते दोघंजणही एकत्र येतात याचा वल्लरीला मात्र खूपच राग येत असतो. नंतर आता ईश्वरी म्हणते की बघितलं, असं करायचं असतं पुरण, असंच ती त्याला आता नजरेने खुणावते आणि त्यानंतर मग त्याच्या पुरणाला ती पूर्णपणे वाटायला हेल्प करते आणि नंतर मग स्वतःचा हात तिथून ती बाजूला काढून घेते. आता ईश्वरी म्हणते की सर, कसं असतं ना, पुरण करणं देखील काही सोपं नसतं. आपण कोणावर रागवतो इतकं ते काही सोपं नसतं. आपण कोणावरही असं रागवू शकतो. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की कुठलाही पदार्थ अगदी चांगला बनवण्यासाठी ना मलामध्ये ना अगदी आनंद असायला हवा. आपलं दिल खुश असलं पाहिजे कुठलाही पदार्थ बनताना, मगच तो पदार्थ ना लाजवाब बनतो. कारण कुठल्याही पदार्थाला सुंदर करताना त्या मनात पदार्थाचा गोडवा असतोच, शिवाय आपल्या मनाचा गोडवा पण त्याच्यामध्ये उतरायला लागतो. त्याशिवाय आपला पदार्थ काही चांगला होणार नाही. आपल्या पदार्थात चांगला होण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला आपुलकी, प्रेम, माया सगळं काही टाकायला लागतं. त्याशिवाय ही पुरणपोळी गोड बनणार नाही. त्यावेळेला मग आता असं म्हटल्यावर सगळ्यांना मात्र ईश्वरीचं म्हणणं पटतं, परंतु आजी म्हणते की ईश्वरी ही चिटिंग आहे. स्पर्धकांनी एकमेकांना मदत करायची नाही आहे. हे बघ ईश्वरी, आता तू त्याला दाखवलंस ठीक आहे, परंतु आता इथून पुढे मदत करायची नाही बरं का. आपापल्या पुरणपोळ्या आपणच बनवायच्या आहेत, कोणाची हेल्प घ्यायची नाही आहे. त्यावेळेला लगेच आता अर्णव म्हणतो की हो हो, हे बघ मिस ईश्वरी, तू काही मला टिप्स देऊ नकोस, कारण कसं आहे ना, तुझ्या एक्सपर्टीजची मला काहीच गरज नाही आहे. मला ऑलरेडी पुरणपोळ्या चांगल्या बनवता येतात, त्यामुळे उगीचच तू मला काही सांगू नकोस, मी माझं काय ते बघतो, असं म्हणून आता अर्णव हा पुन्हा ईश्वरीलाच ओरडतो. त्यावेळेला तिथे म्हणते की बाबा ठीक आहे, बनवा, बघूया आपण कुणाच्या पुरणपोळ्या बेस्ट बनतात, असं ती म्हणते. त्यानंतर आता अंजली ही अर्णववर हसत असते आणि मग आता तो पुन्हा ते जसं ज्या प्रकारे ईश्वरी सांगते त्या प्रकारे आता तो ते पुरण फिरवत असतो. आणि ते फिरवत असताना आता इथे लगेच मामा म्हणतो की चला, म्हणजे पुरण तर आता रेडी होत आलेलं आहे आणि पुरणाचा घमंगवा सगळीकडे पसरलेला आहे. आता आपण बघूया की नेमकी कुठली टीम ही व्यवस्थित पुरणपोळी बनवते.
क्या बात आहे. पुरणाचा खमंग वास तर अगदी सगळीकडे खमंग पसरला आहे. आणि मग ईश्वरी जे पुरण त्यांना दाखवते त्यामुळे त्यांना तर अगदी तोंडाला पाणी सुटलेलं असतं. मामा म्हणतो की आता तर ना आमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. लवकर लवकर पुरणपोळ्या बनवा म्हणजे आम्हाला त्या फस्त करता येतील, असं मामा म्हणत असतो. आणि ज्या प्रकारे ईश्वरी हे सगळं करते त्याच प्रकारे अर्णवही करण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू त्याचं तिच्याचकडे लक्ष असतं. नंतर ईश्वरी ही आजीच्या हातात पातेलं देते आणि म्हणते की आजी बघा पुरण कसं झालं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की वा, पुरण अगदी जबरदस्त झालेलं आहे, अगदी मस्त. नंतर मग अर्णव आपल्या ताईला आणि आकाशला ते पुरण दाखवतो आणि अंजली पण त्याचं कौतुक करते आणि म्हणते की वा वा अर्णव जमलंय बरं का, चिंटूला ते पुरण बनवणं चांगलंच जमलंय. नंतर मग आता इथे ईश्वरी ही म्हणते की मी याच्यामध्ये वेलची पूड टाकते आणि म्हणूनच ती तिकडे जात असते आणि तिथे टोप ठेवून देते. त्याच वेळेला आता वल्लरी मनातच विचार करते आता या पुरणामध्ये मी मीठ घालते, मग बघूया कशा काय या पुरणपोळ्या गोड होत आहेत, सगळ्या खारट होतील. आणि म्हणूनच आता त्यावेळेला मामा हातमध्ये धरतात आणि वल्लरी भरपूर असं मीठ मुठीत घेते आणि त्या पुरणाच्या भांड्यात टाकत असते. त्यावेळेला आता मामाचा हात खाली असतो आणि मामा म्हणतो की काय वल्लरी, मनातल्या मनात जे काही तुझं बोलणं सुरू असेल ना ते आधी बंद कर. तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला चांगलंच ओळखता येतं बरं का. आणि हो, ह्या पुरणपोळ्या खारट कशा होतील याचा विचार तू करतेस बरोबर की नाही. परंतु जरा वल्लरी मॅडम एकदा खाली बघा की तुमच्यासमोर काय वाढून ठेवलं आहे ते. त्यावेळेला त्या ती खाली बघते तर मामाने ते मीठ पूर्णपणे स्वतःच्या हातामध्ये घेतलेलं असतं. नंतर मग तो वल्लरीला म्हणत असतो की मला कळतं आहे की तू स्पर्धा बिघडवण्याचा प्रयत्न करतेस, परंतु तुझ्या मनातलं काही शक्य होणार नाही. त्यामुळे आता तू इथे थांबणार नाहीस आहेस बरोबर ना, तू रागाने निघूनच जाशील. असं म्हटल्यावर वल्लरी आता तिथून खरंच चिडून निघून जाते आणि मग पुन्हा एकदा मामा ते मीठ डब्यात टाकतो. आणि नंतर आता इथे वेलचीची जी पावडर असते ती ईश्वरी त्या पुरणात घालते आणि त्यामुळे खूप छान सुगंध पसरलेला असतो. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, हे काय वेलची तर कोणी पण घालेल, आपण एक काम करूया, आपण ना केसर घालूया. त्यावेळेला आता आजी म्हणते की ओ चिंटू शेठ, तुम्हाला माहिती आहे का की केसर कुठे आपल्या घरात. तेव्हा मग आता लगेच पुढे तो म्हणतो की आकाश मला केसर आणून दे. आता आकाश म्हणतो की आजी केसर कुठे असतं. तेव्हा मग आजी म्हणते की जा जा तिथे फ्रीजमध्ये आहे, ते फ्रीजमधून केसर घे. आणि नंतर मग आता इथे ईश्वरीचं पुरण पूर्णपणे रेडी झालेलं असतं आणि ईश्वरी ही आता पुरणाच्यासाठी म्हणजेच पुरणपोळ्या लाटायला सुरुवात करणार असते. आणि ते आता मैदा घेऊन घेऊन ते गोल गोल पाऱ्या बनवण्याचा प्रयत्न करते. आणि इथे अर्णवला मात्र ते काही जमत नसतं. अर्णव फक्त ते पीठ असतं तो जोरजोरात असं ताणून धरत असतो, कारण मैदा हा जितका लांब आपण नेऊ तितका तो ताणला जात असतो. आणि म्हणूनच तो त्याच्याकडे बघत बसतो की हे सगळं काय आहे. आणि तेवढ्यातच आता इथे लगेच ईश्वरी त्याच्याकडे बघत असताना मुद्दाम म्हणते की चला माझी पुरणपोळी तर आता लाटायला रेडी होईल. अंजली म्हणते की अरे चिंटू असं काय करतोयस, जरासं तेल लाव ना हाताला. तेव्हा तो म्हणतो की तेल ते कशाला. मग ती म्हणते की अरे म्हणजे ते मैदा तुझ्या हाताला चिकटणार नाही ना पीठ. मग आता तो तेल लावतो आणि मग ती छोटासा गोळा घेऊन तो गोल करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो गोळा काही गोल होत नसतो, तो फक्त ओवलच्या आकाराने त्याच्या हातामधून त्याला करता येत असतो. परंतु आपली ईश्वरी मात्र इथे छान गोल वाट्या करून तयार करून घेत असते आणि अर्णवला जमत नसतं. म्हणून ती म्हणते की आता मी सांगते हे कसं करायचं ते. काय ना, एक पुरणपोळीचं म्हणजे छोटंसं गोळा घ्यायचा मैद्याचा आणि तेवढ्याच आकाराचं पुरणाचा गोळा देखील तयार करून घ्यायचा. आणि मग त्यानंतर अशी गोलाकार पारी तयार करून घ्यायची, पातळ अशी पारी. म्हणून आता अर्णव ती पारी ती सांगते तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ती पारी तयार झाल्यानंतर तो त्याच्यातून मधूनच बोट घालतो आणि म्हणूनच आता तिथून मधून त्याचं बोट बाहेर येतं. आता ते पाहिल्यानंतर सगळेजण पुन्हा हसू लागतात. अंजली आणि बाकीचे सगळे आता अर्णव ज्या प्रकारे गोल करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सगळेजण आता खूप हसत असतात. त्यावेळेला मग ईश्वरी सांगते की आता हे अगदी व्यवस्थित अलगद हाताने करून घ्यायचं असतं. आणि मग ती त्या ज्या पाऱ्या असतात त्या पातळ पातळ तयार करून घेत असते आणि तेवढंच पुरण देखील त्याच्यामध्ये ती भरायला बघत असते. त्यावेळेला आता इथे आजी म्हणत असते की ओ चिंटू शेठ, तुम्हाला जमणार आहे की नाही, होतंय ना व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला जमतंय ना. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो हो, का नाही जमणार, अगदीच जमेल मला, मी करतोय ना, मी करेन. असं म्हणून आता तो ते करत असतो. आणि नंतर आता आजी म्हणत असते की बरं ठीक आहे, बघूया आपण कोण करते ते पुरणपोळी. आजी पुढे म्हणते की हे पुरणाचं जे गोळा आहे तो बनवायलाच एवढा वेळ लागतोय, मग पुढे पुरणपोळी व्हायची कशी. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई. अंजली म्हणते की आजी अगं माझा स्पर्धक करत आहे ना पुरणपोळी, तो करेल, अगदी व्यवस्थित करेल. त्यावेळेला ती म्हणते की ओके, मी नाही बाबा बोलणार काही आता या स्पर्धेमध्ये. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की हे बघा
अशा माझा आता पारी तयार करून झाली. त्याच्यात त्याच सेम आकाराचा गोळा म्हणजेच पुरणाचा गोळा मी त्याच्यामध्ये भरला आणि नंतर मग काय केलं तर चारी बाजूने हे पुरण ना असं भरून घ्यायचं असतं. ऐकलं का मामा कसं करायचं असतं ते? तेव्हा मामा अगदी हात लावून बघत असतात आणि म्हणतात की अच्छा असं करायचं असतं का हे सगळं? मुद्दाम ते अर्णवला गाईड करण्यासाठी ती सगळं बोलत असते आणि नंतर ती म्हणते की चला आता हे जे वाटी आहे ना आपण तयार केली त्याला पूर्णपणे बंद करून घेऊया आणि नंतर ते पोलपाटावर ठेवून असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि पोळी लाटायला घ्यायची. तेव्हा मग मामा ऐकलं का पोळी कशी लाटायची असते ती ठेवायची असते आणि त्याच्यानंतर अलगद अलगद हाताने लाटायला घ्यायची. शेवटी शेवटी सुरुवातीला ही किनार असते ना ती सुरुवातीला ती एंड असतात तिथे लाटून घ्यायची म्हणजे शेवटी शेवटी ती पातळ होते आणि मध्ये जाडसर राहते. मग अर्णव ती ज्या प्रकारे सांगते ना त्याच प्रकारे पुरणपोळी आता तो लाटत असतो आणि त्याची पुरणपोळी अगदी तशीच झालेली असते आणि गोल गोल झालेली असते. ती म्हणते की वा खूप छान आणि नंतर अर्णव म्हणतो की बघितलं का ताई माझी पुरणपोळी अगदी परफेक्ट झालेली आहे. याला म्हणतात परफेक्ट पुरणपोळी. नंतर आता आकाश आपल्या दादाचं कौतुक करू लागतो आणि म्हणतो की अरे वा दादा तुझी पुरणपोळी किती मस्त झालेली आहे. अगदी बेस्ट झाली आहे ही पुरणपोळी. त्यावेळेला आता इथे आकाश म्हणत असतो की येस. मग तो म्हणतो आपण एक काम करूया दादा तू ना इडल्या पण बनव तू सगळं मस्त बनवशील. तेव्हा तो म्हणतो की हो आकाश आता तेच राहिलं आहे. एक काम करतो उद्यापासून ना लुंगी नेसतो आणि मग इडली डोसा सेंटरवर इडल्या बनवायला सुरुवात करतो. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणायला लागतो की चालेल ना. आकाश म्हणतो की हो अगदी बेस्ट. तेव्हा तो म्हणतो की काय चालेल गप्पा बस उगीच काही बोलू नकोस नको ते हे माझ्या मागे लागलं आहे असं म्हणून आता इथे अर्णव हा वैतागत असतो. नंतर ईश्वरी आणि आजी दोघंजणही त्याच्यावर हसत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव हा ते लाटत असताना चिडलेला असतो आणि आकाश त्याला एक एक आयडिया देत असतो त्याच्यामुळे तो आणखी चिडत असतो आणि या सगळ्याची मजा सगळेजण घेत असतात. आजी ईश्वरी सगळेजण त्यांच्यावर हसत असतात. नंतर मग आता आजी म्हणते की चला आता इथे गॅस ईश्वरीने पेटवलेला असतो आणि ती पुरणपोळी आता तव्यावर टाकते. त्याचप्रमाणे अर्णव देखील आता पुरणपोळी तव्यावर टाकतो. तेव्हा आजी म्हणते की ओ चिंटू शेट तुम्ही पुरणपोळी टाकली परंतु गॅस कुठे पेटवला आहे? तेव्हा तो म्हणतो की स्टाईल आहे माझी आम्ही आधी पुरणपोळी टाकतो नंतर गॅस पेटवतो. तेव्हा मग आता अर्णव तवा बाजूला घेतो आणि ईश्वरी तवा त्याचा म्हणजे गॅस पेटवते आणि तो पुन्हा एकदा तवा ठेवतो आणि त्यावर आता अर्णव म्हणतो की ताई बघ ना मिस टीम इंदोर मला बोलतायत. तेव्हा आजी म्हणते ठीक आहे बाबा नाही बोलणार. अंजली म्हणते की आजी आमचा स्पर्धक करतोय ना व्यवस्थित त्याच्या परीने तो करतोय असं म्हणून आता आजी म्हणते की बरं बरं ठीक आहे चालू दे तुमचं. आणि अशा प्रकारे आता इथे आजी ही त्यांना ते बोलत असते आणि नंतर इथे आजी त्यांच्याकडे बघत देखील असते आणि म्हणते की वा हे सगळं अगदी भारी चालू आहे. नंतर आता इथे ईश्वरी आणि अर्णव दोघंही पुरणपोळीमध्ये असतात आणि अर्णव ही पुरणपोळीचा गॅस देखील पेटवलेला नसतो म्हणून ते अगोदरच हसून हसून खूप वेळ झालेले असतात. आता अर्णव ती पुरणपोळी हा म्हणजेच भाजायला घेत असतो. त्यावेळेला आता इथे ईश्वरीची खमंग अशी पुरणपोळी ही तयार होत असते परंतु अर्णवची अजून ती भाजली जात असते कारण त्याने लवकर गॅस पेटवलेला नसतो. नंतर आता ईश्वरीची पुरणपोळी बघितल्यानंतर सगळेजण खुश होतात. आता अर्णव म्हणतो की डोंट वरी काळजी करू नका माझी पुरणपोळी होतच आहे. माझी पण परफेक्ट पुरणपोळी होणार आणि मीच जिंकणार आहे ही स्पर्धा. त्यावेळेला आजी म्हणते की बरं चिंटू शेट एकदा जरा पुरणपोळी परतून तरी बघा की करपली आहे की काय. तेव्हा मग तो म्हणतो की नाही नाही नो चान्स मी अगदी व्यवस्थित तिला भाजत आहे. तेवढ्यातच आता पुरणपोळी तो परततो आणि म्हणतो की बघितलं का. तेव्हा सगळ्यांचे डोळे मोठे झालेले असतात. आता अर्णव म्हणतो की बघितलं माझी पुरणपोळी इतकी मस्त झाली आहे की अगदी सगळेजण डोळे मोठे मोठे करून बघत आहेत माझ्या पुरणपोळीकडे. त्यावेळेला आता आजी म्हणते की बरं मग तुम्ही पण जरा तुमच्या पुरणपोळीकडे बघात की चिंटू शेठ. तेव्हा मग तो पुरणपोळी बघतो आणि बघितल्यावर त्याला धक्काच बसतो. पुरणपोळी सगळी काळी काळी झालेली असते. आता त्याच वेळेला ईश्वरी देखील त्याच्याकडे बघते आणि त्याच्याकडे गालात गालात बघून हसत असते. आता सगळेजण त्याच्यावर हसतात कारण अर्णवची पुरणपोळी ही आता काळी झालेली असते. तेव्हा आता मामा म्हणतो की आजी अहो नेमकं हे सगळं काय म्हणायचं आपण. पुरणपोळी काळी की काळी पुरणपोळी पुरणपोळी काळी असं म्हणून आता तो पूर्णपणे मामा कन्फ्यूज झालेला असतो. आणि हा कसला प्रकार आहे ही पुरणपोळी कशी खायची असा प्रश्न आता इथे सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. आजी म्हणते की काय चाललंय काय हे सगळं चिंटू शेठ तुम्हाला जमतंय का की नाही. त्यावेळेला मग आता तो हसायला लागतो आणि म्हणतो की काय ना काही झालं तरीही पुरणपोळी ही मी बनवून दाखवणार आहे. आत्ता पहिली फसली आहे ना ठीक आहे
मी पहिल्यांदाच बनवली ना, आता मी दुसरी पुरणपोळी अशीच बनवून दाखवतो चांगली. तेव्हा मग आता सगळेजण त्याच्यावर हसत असतात. आणि त्याचबरोबर ईश्वरी आता इथे पुरणपोळ्या बनवत चाललेली असते आणि ती स्वतः बेस्ट नंबरवर असते आणि ती जिंकणार असते. तर इथे आता संध्याकाळी होळीचा कार्यक्रम असतो आणि होळी छानपैकी सजवलेली असते. त्यावेळेला आता अंजलीला ईश्वरी म्हणते की अंजलीताई, होळी खरंच खूप एकदम बढिया सजवलेली आहे, खूप छान. नंतर मग आकाश म्हणतो की हां, दादा कुठे राहिला? तेव्हा त्यावर ईश्वरी म्हणते की अरे, पुरणपोळीची स्पर्धा हरले असतील ना, म्हणून ते येत नसतील. तेव्हा अंजली त्याच्याकडे बघते आणि म्हणते की वाह, असं कसं बोलतेस? तू माझ्या भावाबद्दल बोलतेस, असं नाही वाटत का तुला? त्यावेळेला आता ईश्वरी लगेच घाबरते आणि म्हणते की सॉरी ताई, मला तसं ॲक्च्युली म्हणायचं नव्हतं. तेव्हा अंजली म्हणते की हो का? म्हणजे असं आपला अर्णव बोलला असता ना, इथे असला असता तर? त्यावेळेला आता ती हसायला लागते आणि तिलाही कळतं की अंजली तिची मस्करी करत आहे. नंतर मग ती म्हणते की ताई, तुम्हाला राग तर नाही ना आला? तेव्हा ती म्हणते की अगं, कसला राग? खरं तर असं इथे असता तर चिंटू असंच बोलला असता, म्हणून मी हसत होते. आणि आता ती तिच्याकडे बघून हसायला लागते. त्यानंतर आजी आता तिथून अर्णवला घेऊन येतच असते आणि सगळेजण अर्णववर आता हसत असतात. त्याच्या जे काही पुरणपोळ्या झालेले असतात त्याचं आता त्यांना आठवून आठवून खूप हसायला येत असतं. आणि तेवढ्यातच तिथून आता चिंटू म्हणजेच आपला अर्णव आणि आजी हे दोघंजण येत असतात. आता दोघं आल्याबरोबर सगळेजण शांत होतात. सगळ्यांना माहीत पडलेलं असतं की अर्णव आलाय, म्हणून सगळे काहीच न बोलता गपचूप असतात. तेव्हा आता आजी म्हणते की मी माझ्या चिंटूला घेऊन आलेली आहे सणासुदीच्या दिवशी. मला माहिती आहे, घरामध्ये सण असताना आपण कोणीही एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाही. कितीही मतभेद असले तरीही घरामध्ये आपण एकत्र असणारच आहोत. त्यावेळेला आता इथे अंजली ही म्हणत असते की हो, तुला माहिती आहे का आजी, की आजची जी होळी आहे ना, ती आपली खूप स्पेशल आहे. कारण आपण ना आज आपल्यासाठी स्पेशल पाहुणे बोलावलेले आहेत ना, त्यासाठी मग आपली आज ही होळी स्पेशल असणार आहे. आणि माझ्या चिंटूने खूप चांगला प्रयत्न केला होता, असं अंजली बिचारी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करून बोलते. परंतु आता आजी म्हणते की काय ना चिंटू, आता माझा आज काही रागवणार नाही, कारण त्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये कोणतरी पाहुणं आलं आहे आणि त्या पाहुण्याशी असं वागणं हे चुकीचे आहे. काही झालं तरीही त्याच्याबरोबर हे चुकीचं वागणं बरोबर नाही. त्याचं अशा प्रकारे अपमान देखील झाला पाहिजे नाही, असं आजी म्हणत असते. त्यावेळेला त्यावर अर्णव म्हणतो की कसं असतं ना आजी, आपल्या घरामध्ये जो सदस्य येतो ना, त्याची कुठली पात्रता आहे, त्याची काय म्हणजे तो काय कॅपॅसिटीचा आहे, हे बघूनच घरच्या सदस्याला मान द्यायचा असतो. आणि जर कुठल्याही सदस्याला त्याची कॅपॅसिटी नसताना त्याच्यावर मान देणं हे एक चुकीचं आहे. म्हणजे तो ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे त्याला वागवलं पाहिजे, असं आता अर्णवच्या बोलण्याचा इथे अर्थ असतो. त्यावेळेला इथे वल्लरी म्हणते की अगदी बरोबर बोललास बघ अर्णव, दॅट इज दॅट. मलाही तेच वाटतं, जे काही अर्णव बोलला आहे तेच. त्यावेळेला आता ईश्वरी ही काहीच बोलत नाही, ती बिचारी गप्प असते. नंतर आजी म्हणते की हे तर मात्र खूप चुकीचं आहे हा, असं करायला नको. आणि त्यावेळेला आता आजी म्हणते की अर्णव कोणीही असू दे, परंतु आपल्या घरात जी व्यक्ती सणासाठी आलेली आहे ना, त्या व्यक्तीचा आपण अपमान करायला नको, कारण आपले संस्कार असं सांगत नाहीत. आणि त्यावेळेला आता इथे ईश्वरीची बाजू घेऊन सगळेजण बोलतात, वल्लरी मात्र एकटी पडते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की लावण्या ही येते आणि ती अर्णवला हॅपी होली असं म्हणत असते. त्याच वेळेला तो विश यू द सेम असं तिला विश करतो. त्याच वेळेला लावण्या ही जो तिच्या हाताला रंग असतो, तो रंग ती अर्णवच्या गालाला लावण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला आता अर्णव चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट प्लीज, डोंट डू दिस. मला हे असं कलर वगैरे खेळलेलं आवडत नाही. मी कधीही आतापर्यंत होळी खेळलो नाही आणि मी खेळतही नाही. तर इथे लावण्य बघत राहते आणि राकेश हा तिकडून पळ काढत असतो, कारण तिकडे ईश्वरी असते. आता ईश्वरी ही त्याला म्हणत असते की ओ भाई साहब, काय करताय काय तुम्ही? अहो, रंग खेळण्यासाठी बाहेर जायचं आहे, मग तुम्ही इकडे आतमध्ये कुठे चाललाय? चला चला, बाहेर चला रंग खेळण्यासाठी, असं आता इथे राकेशला ईश्वरी बोलत असते. आणि राकेशला आता धक्का बसतो की जर ईश्वरीने त्याला पाहिलं तर त्याला नेमकं काय वाटेल. पण आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.